अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बारशाच्या आनंदावर शोककळा, महिनाभराच्या चिमुकलीला सोडून विवाहितेची आत्महत्या। कोल्हापूर घरात अवघ्या 1 महिन्याच्या चिमुकलीच्या बारशाची लगबग सुरू असतानाच एका धक्कादायक घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या अस्मिता प्रतीक असेनी काटकर वय 21, राहणार काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता यांना महिनाभरापूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले होते। 2 दिवसांत मुलीचा बारसा होणार असल्याने कुटुंबीय कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते। रविवारी दुपारी पती, सासू आणि सासरे बारशासाठी हॉल निश्चित करण्यासाठी बाहेर गेले होते। त्यावेळी अस्मिता घरात एकट्याच होत्या। काही वेळानंतर कुटुंबीय परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले। वारंवार हाका मारून तसेच मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यावेळी अस्मिता यांनी बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे आढळले। कुटुंबियांनी तत्काळ त्यांना खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। शवविच्छेदनासाठी मृतदेह शेंडा पार्क येथील शवागारात हलविण्यात आला। या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत।